मॅडम नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते. 14 फेब्रुवारी 2026 माघ कृष्ण त्रयोदशीचा हा सायंकाळचा प्रहर. आदरणीय व्यासपीठ या ज्योतिष शास्त्रीय अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्यगण या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपले मार्गदर्शक गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना यांना सुद्धा माझं त्रिवार वंदन. श्री कुबल मॅडम यांना सुद्धा आपला नमस्कार. या निमित्त आजचा हा विशेष सायंकाळच्या प्रहरातला विशेष भाग म्हणजे येणारी उद्याची महाशिवरात्र या निमित्ताने आपण शिवपंचाक्षर स्तोत्राचे या ठिकाणी पठण करणार आहोत. प्रत्येक सदस्यांनी आपल्या जागेवरती आपल्या स्थानावरती स्थिर होऊन या शिवपंचाक्षर स्तोत्रामध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित व्हायचं आहे आणि ज्या ठिकाणी ते पंचाक्षराचं बोधन येईल त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा मनातल्या मनात हे बोध मनातल्या मनात त्याचं बोलायचं आहे. ओम नमः शिवाय. श्री शिवपंचाक्षर स्तोत्रम प्रारंभः. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वंदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषभध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. पंचाक्षरमिदं पुण्यं य पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार सर. करू स्वागत. हा कुलकर्णी मॅडम स्वागत करा. हो. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य श्री देवारे सरांना माझा नमस्कार, साष्टांग दंडवत. सरांनी आपल्यासाठी मागच्या महिन्यापासून शास्त्रीचे वर्ग आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आता कुबल मॅडम आपल्याला पंचांगातले काही गोष्टी शिकवत आहेत, ज्याच्यामध्ये आता नक्षत्र चालू आहेत. तर मी कुबल मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या वर्गाला सुरुवात करावी आणि आम्हाला अधिक माहिती जी देत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. अतिशय विस्तृत असं वर्णन ते आपल्याला सगळ्या गोष्टींचं करून सांगत आहेत. भरपूर असं ज्ञान भंडार त्यांच्याकडे आहे जे ते आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद कुबल मॅडम. धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू तृप्ती मॅडम. तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल आणि आपले
कोण तारे सरांनी पण शिवमहिम्न स्तोत्र अतिशय उत्तम धन्यवाद. म्हटलं सर. म्हणजे नेहमीच तुम्ही प्रत्येक दिवशी छानच म्हणता, पण आज मला हे जास्तच भावलं म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र. त्यासाठी तुमचे पण आभार. आणि आता सरांचे आपण आभार मानून मग सुरू करूया. तर आपले अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वे सर्वा आपले गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना मी आपण सर्वांतर्फे त्यांचं कोटी कोटी स्वागत करते, कोटी कोटी धन्यवाद देते आणि कोटी कोटी साष्टांग दंडवत पण करते. आणि आता आपण आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूया. त्याआधी ह्या महादेवांना नमस्कार करून ओम नमः शिवाय. आणि इथे उपस्थित जे तुम्ही सर्वजण आहात, माझ्यासाठी तर खूपच मौल्यवान होता आहात आणि राहाल पण, तर तुम्हा सर्वांचे पण स्वागत आहे. आणि आपण आता सुरुवात करूया. आणि सर्वांना नमस्कार पण. तर तृप्ती मॅडम, मी तुम्हाला फक्त एक विनंती करेन की तुम्ही मागच्या सारखं सगळ्यांना म्यूट ऑलच करा. तसं हो ह्यांना मॅडम, काही हो. डिफिकल्टी येणार नाही, मी खूप सावकाश जाते. पण बरोबर. बाकीच्यांना पण मी सांगते की काही डिफिकल्टी आली समजा, तरी तुम्ही नोट डाऊन करा. आपल्याला नंतर 5-10 मिनिटात काही बोलता येतं. तर मग म्यूट ऑल केलं की कसं तुम्हाला पण सारखं लक्ष द्यायला. मॅडम तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. करते. कुबल मॅडम. हो, केलं हा, केलं मॅडम, हा. थँक्यू. नाही, आणि माईककडे मात्र तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायला माईककडे नाही, आता माईक तर झाले, पण कधी कधी चुकून होतं त्यांच्याकडनं, हो, कोणीतरी हो. व्हिडिओ पण ऑन करतात मॅडम. तर तेवढं बरोबर. फक्त तुम्ही, आणि मला वाटतं सरोज मॅडमला पण केलं असेल, दोघींपैकी मला जमलं तर इथून मी करेलच, पण मी इकडं ह्याच्या नादात असते ना पुढे पुढे जाण्याच्या, तर मग मला कधी हो, हो, नाही हो. ते लक्षात येत. तर आहे, थँक्यू. सरोजला पण केलंय त्यांनी हो, को होस्ट. आम्ही दोघी लक्ष ठेवू मॅडम. येस येस मॅडम, थँक्यू. तर आपण आता नक्षत्र सेरीज सुरू केली आहे ना, तर मागच्या वेळेस मला वाटतं आपण मघा नक्षत्र पूर्ण केलेलं आहे बरं का. तर आता आज आपण हे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रापासून सुरुवात करूया. तर हे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र म्हणजे ह्या नक्षत्रांपैकी 11वं नक्षत्र आहे आणि याची व्याप्ती 13°20' ते 26°40' आणि हे चतुष्पाद नक्षत्र आहे. चतुष्पाद म्हणजे का बरं म्हटलंय, तर हे सिंह राशीत येतं ना, तर पहिलं सिंह राशीतलं मघा, ते 4 चरण झाले. आणि ह्या पूर्वा फाल्गुनीचे 4ही चरण सिंह राशीत येतात, म्हणून ते चतुष्पाद नक्षत्र आहे. मग तुम्ही असं लिहा. आता मी आता थोडं हळू सांगते, परत माझी गाडी बरोबर सुरू झाली. तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र हे वैदिक ज्योतिष शास्त्रातील 11वे नक्षत्र असून ते सिंह राशीत येते. मग तुम्ही थोडक्यात असं जरी लिहिलं ना, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र 11वं नक्षत्र आणि सिंह रास असं लिहिलं तरी चालेल. आणि याचे प्रतिनिधित्व शुक्र हा ग्रह करतो. म्हणजे या शुक्राचं हे नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी. तर लिहा, ज्याचे प्रतिनिधित्व शुक्र ग्रह करतो. आणि या नक्षत्रात जन्मलेले लोक कसे असतात, तर या नक्षत्रात जन्मलेले लोक किंवा जातक, जातक शब्द असा छान वाटतो, जातक कला, साहित्य, सौंदर्य आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. पुन्हा सांगते, या नक्षत्रात जन्मलेले जातक कला, साहित्य, सौंदर्य आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. ते सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्हिटी जास्त असते त्यांच्याकडे. ते सर्जनशील, शांतताप्रिय आणि आशावादी असतात. तसेच त्यांना वादापासून दूर राहणे आवडते. म्हणजे ते वाद नाही घालत सहसा. हे जातक सर्जनशील, शांतताप्रिय आणि आशावादी असतात आणि यांना वादांपासून दूर राहणे आवडते. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असून ते इतरांना आकर्षित करतात. म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणायचं की ह्या म्हणजे ज्यांचं नक्षत्र पूर्वा फाल्गुनी आहे त्यांच्याकडे अशी एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असते. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असून ते इतरांना आकर्षित करतात.
आता देवता कोणत्या आहेत, म्हणजे कोणती देवता आहे या पूर्व फाल्गुनी नक्षत्राची, तर आर्यमा किंवा कोणी भग शंकर असं पण म्हणतात, पण तुम्ही आर्यमा लिहा. देवता आर्यमा. राशी कुठल्या राशीत येतं हे नक्षत्र, तर सिंह. मग राशी सिंह लिहा. स्वामी ग्रह मी सांगितलंच आहे, पण परत खाली थोडक्यात लिहिलं तर चालेल. स्वामी ग्रह शुक्र किंवा व्हीनस आपण इंग्लिश मधनं म्हणतो. आणि आता हे अक्षर योनी हे मला वाटतं सांगण्याची आवश्यकता नाही, पंचांगामध्ये हे सगळं डिटेल दिलेलं आहे. आपण महत्वाचे म्हणजे टॉपिक ह्याच्यात कव्हर करूया. तर व्यक्तिमत्व आणि स्वभाव मी सांगितलंय, परत सांगते. व्यक्तिमत्व आणि स्वभाव कसा आहे, तर हे जातक कलाप्रेमी असतात. तर कुठल्या कुठल्या कला ह्यांना, संगीत आणि किंवा एखादी कला, म्हणजे कुठली पण कला आपण म्हणतो तसं. मग तुम्ही असं लिहा, कलाप्रेमी, संगीत, कला आणि साहित्यामध्ये पण विशेष रुची असते किंवा आवड असते. आणि हे जातक कसे आहेत, तर शांतताप्रिय. म्हणून पुढे लिहा, शांतताप्रिय म्हणजे काय, तर वादविवाद टाळतात आणि शांतता पसंत करतात. वादविवाद टाळतात आणि शांतता पसंत करतात. यांच्याकडे चांगली सर्जनशीलता आणि सौंदर्य दृष्टी पण असते. या जातकांकडे चांगली सर्जनशीलता आणि सौंदर्य दृष्टी असते. आणि हे कसे असतात, तर असं मिलनसार, म्हणजे सगळ्यांशी त्यांचं जमतं. तर असं लिहा, मिलनसार आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. आणि आत्मविश्वास पण चांगला असतो बरं का त्यांना. म्हणून असं लिहा, आत्मविश्वासी आणि नेतृत्व गुण पण असतात यांच्याकडे. आता थोडस शरीराचं वर्णन मी सांगते, कसे असतात हे जायचं. तर असं लिहा तुम्ही शरीर वर्णन, उंच, सडपातळ, मजबूत, चपळ, असं धारदार नाक, कांतिमान आणि सशक्त. पुन्हा सांगते, शरीर वर्णन, उंच, सडपातळ, मजबूत, चपळ, धारदार नाक, कांतिमान आणि सशक्त. मग आता खाली लिहा, रोग किंवा आजार, म्हणजे यांना काय काय व्याधी किंवा कुठल्या प्रकारचे रोग होऊ शकतात किंवा कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात. तर त्यात लिहा, रक्तदोष, गर्भपात, म्हणजे हे स्त्रियांसाठी गर्भपात, पाळीचे त्रास, हृदयाचे आजार, सूज, सूज म्हणजे कधी कधी अंगावर अशी सूज येते ना, सूज, उष्णतेचे विकार, कावीळ, पित्त, मधुमेह, म्हणजे या प्रकारचे आजार होऊ शकतात. परत सांगते, रक्तदोष, गर्भपात, पाळीचे त्रास, हृदयाचे विकार किंवा हृदयाचे आजार, सूज, उष्णतेचे विकार, कावीळ, पित्त आणि मधुमेह. तर हे सगळेच होतील का, नाही. तर या म्हणजे हे अशा प्रकारचे आजार किंवा रोग होण्याची संभाव्यता आहे. आता पुढे लिहा, व्यवसाय आणि शिक्षण किंवा म्हणजे
कुठल्या प्रकारचे व्यवसाय हे करू शकतात? सरकारी नोकरी, ट्रान्सपोर्टचा बिझनेस, यंत्र हाताळणी, अग्निसंबंधित कामे, म्युझिक, स्पोर्ट, फोटो स्टुडिओ, फिल्म म्हणजे सिनेमा, नाटक म्हणजे असं नाटकात काम करणारे पण असू शकतात या नक्षत्राच्या ह्याच्या खाली. मग तुम्ही असं लिहा नाटक, नृत्य, संगीत, कवी, इंजिनियर पण असतात, इंजिनियर्स, व्यापारी आणि काही काही शिल्पकार पण. पुन्हा सांगते, व्यवसाय सरकारी नोकरी, ट्रान्सपोर्ट, यंत्र हाताळणी, अग्निसंबंधित कामे, म्युझिक, स्पोर्ट, फोटो स्टुडिओ पण आहे त्यांनी म्हटलंय, फिल्म, नाटक, नृत्य, संगीत, कवी, इंजिनियर आणि शिल्प म्हणजे शिल्पकार पण ह्याच्यात अंडर येतात. हं? तर या म्हणजे हे जे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असेल ना, तर ह्याच्यावर आपण काय कार्य करू शकतो? तर असं लिहा, विहीर खोदणे, विद्यारंभ म्हणजे एखादी विद्या जर आपल्याला शिकायची असेल तर त्याचा आरंभ या पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर केला तरी चालतो. विक्री, स्थावर व्यवहार, प्रवास आणि नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर त्याच्यासाठी पण म्हणजे हे पूर्व फाल्गुनी नक्षत्र चांगलं आहे. परत सांगते, विहीर खोदणे, विद्यारंभ, विक्री, स्थावर व्यवहार, प्रवास आणि नवीन वाहन खरेदी. आता आराध्य वृक्ष लिहा. आराध्य वृक्ष म्हणजे मेन वृक्ष तर पळस आहे, पण पर्यायी वृक्ष पण मी सांगते. एखाद्याला समजा पळस नाही मिळालं तर म्हणून मला जर काही ज्या ठिकाणी मला पर्यायी वृक्ष सापडले तर मी सांगते. तर इथे सापडले तर मुख्य वृक्ष तुम्ही लिहा पळस. म्हणजे हे बाकीचे पण त्याच्या इतकेच महत्वाचे आहेत, नो डाऊट, पण जनरली आराध्य वृक्ष ह्याला पळस असं दिलेलं आहे सगळ्या ठिकाणी. लिहा पळस, बेल आणि रिंगणी. आता म्हणजे उपयुक्त सूचना किंवा रेमेडी टाईप असं तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. तर त्याच्यात पहिलं लिहायचं की ह्या लोकांनी काय करायला हवं, तर अंध भिकाऱ्यास म्हणजे भिकारी म्हणजे जे मागतात त्यांना, पण त्यातल्या त्यात तो जर अंध असेल म्हणजे त्याला डोळ्यांनी दिसत नसेल तर असं लिहा तुम्ही, अंध भिकाऱ्यास अन्नदान करावे. 2 नंबरला लिहा, पळस वृक्षाची मुळी जवळ ठेवावी. किंवा नाहीच मिळाली मुळी तर हे पळसाचे झाड बघा, आपलं मंदिर वगैरे किंवा रोडच्या बाजूला पण असतात. तर तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा किंवा ऍटलिस्ट ज्या दिवशी हे पूर्व फाल्गुनी नक्षत्र असेल त्या दिवशी त्याची पूजा करायची. पूजा करायची म्हणजे काय, त्याला हळद कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, काही प्रसाद असेल तर तो ठेवायचा, पाणी घालायचं. मग तिसरं आहे, पित्तकारक पदार्थ टाळावेत. म्हणजे ज्याने आपल्याला पित्त होईल असे पदार्थ आपण ग्रहण नाही करायचे. पित्तकारक पदार्थ टाळावे.
हे मला असं नवीन वाटतंय, पण ठीक आहे त्यांनी दिले. म्हणजे प्रवासाला जाताना कसं आपण कधी दही साखर खाऊन जातो, कधी काय दूध पिऊन जातो, तर इथं या नक्षत्राला त्यांनी सांगितलंय की भात म्हणजे तयार भात, भात खाऊन म्हणजे एखादा घास का होईना भात खाऊन प्रवास करावा. मग पुढचं सांगितलंय घोड्याची नाल. हा, काय करायचं, घोड्याचं नाल घ्यायचं, त्याचं विधिवत पूजा करायची आणि मग ते नदीच्या पाण्यात सोडून द्यायचं. पुन्हा ऐका, घोड्याची नाल त्याचे पूजन करून नदीत नदीच्या पाण्यात सोडावे किंवा प्रवाहित करावे. पुन्हा सांगते, अंध भिकाऱ्यास अन्नदान करावे, पळस वृक्षाची मुळी जवळ ठेवावी किंवा त्याची पूजा करावी, पित्तकारक पदार्थ टाळावेत, भात खाऊन प्रवास करावा, घोड्याची नाल पूजा करून नदीत प्रवाहित करावी किंवा नदीत सोडावी. मग आता या पूर्व फाल्गुनी म्हणजे नक्षत्र असेल त्यांनी कुठल्या म्हणजे देवतेची उपासना करावी, तर त्यांनी इथे 4-5 उपासना सांगितल्या. तर ज्याला जी शक्य असेल ती करावी किंवा जातकाला पण असं आपण द्यायच्या, त्यांना जे शक्य होईल ते ते करतील. तर उपासनामध्ये लिहा, महादेवांची पूजा आराधना करावी. कुलदेवतेचे दर्शन घ्यावे, गणपती उपासना करावी, विष्णू उपासना करावी, सप्तशती पाठ करावेत, विष्णू सहस्रनाम आयदर वाचा किंवा ऐका, विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे, पुन्हा सांगते उपासनामध्ये श्री महादेवांची पूजा किंवा आराधना करावी, कुलदेवतेचे दर्शन घ्यावे, गणपती विष्णू उपासना करावी, सप्तशतीचे पाठ करावे, सप्तशतीचे पाठ करावे, विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. आता या पूर्व फाल्गुनी नक्षत्रासाठी मंत्र लिहून घ्या. पहिला मंत्र आहे ओम पूर्वा फाल्गुनी भ्याम नमः. पुन्हा सांगते, ओम पूर्वा फाल्गुनी भ्याम नमः. दुसरा ओम ह्रीम शुक्राय नमः. ओम ह्रीम शुक्राय नमः. तर पुढचं नक्षत्र घेऊया आपण, उत्तरा फाल्गुनी. तर हे आपल्या नक्षत्र सिरीज मध्ये कितवं नक्षत्र आहे, 12वं नक्षत्र आहे ना. तर तुम्ही असं लिहा, उत्तरा फाल्गुनी हे 12वे नक्षत्र असून ते सिंह आणि कन्या राशीत येते. म्हणून तुम्हाला माहिती आहे ना, म्हणूनच त्याला त्रिपाद नक्षत्र म्हटले. जे नक्षत्र पूर्ण एका राशीत येतं ना ते चतुष्पाद असतं, आणि जे 2 राशीत आयदर 2-2 चरण येतील मग आपण त्याला द्विपाद म्हणू, ते येतील पुढे. पण हे त्रिपाद का बरं, तर सिंह राशीत ह्याचा एकच चरण येतो पहिला, आणि मग राहिलेले 3 चरण कन्या राशीत येतात ना. म्हणून तुम्ही असं लिहा, उत्तरा फाल्गुनी हे 12वे नक्षत्र असून ते सिंह आणि कन्या राशीत येते. तर
1 चरण सिंह राशीत असं लिहिलं तरी चालेल आणि 3 चरण कन्या राशीत येतात. आणि हे कुणाचं नक्षत्र आहे तर सूर्याचं आहे ना, म्हणून या नक्षत्रावर सूर्यग्रहाचे नियंत्रण असते. देवता आर्यमा आहेत आणि या नक्षत्रासाठी त्यांनी प्राणी पण सांगितलाय बरं का. नंदी हा पवित्र प्राणी आहे. मग हे जातक कसे असतात उत्तर फाल्गुनी नक्षत्रातले, तर असं लिहा, या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्व, कठोर शिस्त, सेवाभाव आणि मेहनती वृत्ती आढळते. सूर्यच आहे ना स्वामी, त्यामुळे कसं नेतृत्व करायला आवडतं, शिस्त पण अगदी कडक असते, सेवाभावी पण असतात आणि मेहनत म्हणजे करण्याची पण तयारी असते. मग त्यामुळं काय होतं, ज्यामुळे या म्हणजे असे जातक प्रशासकीय आणि सामाजिक कार्यात यशस्वी होतात. आता खाली लिहा, म्हणजे उत्तर फाल्गुनी नक्षत्राची वैशिष्ट्ये, पण पुन्हा तेच येईल म्हणजे राशी सिंह, पण ठीक आहे लिहा. राशी सिंह म्हणजे सिंह कसं 26°40 ते 30 म्हणजे हे पहिलं चरण हा. आणि असं लिहा तुम्ही, राशी सिंह तर 26°40 ते 30 म्हणजे हे चरण, आणि मग नंतर कन्या, मग पुढे म्हणजे 0 ते किंवा 30 ते 10° असं, म्हणजे एकूण ह्या नक्षत्राची व्याप्ती किती आहे, 26°40 कला ते 10°00 म्हणजे कलापर्यंत त्याची व्याप्ती. म्हणजे 1 चरण पहिला सिंहेत आणि 3 चरण कन्येमध्ये. तर ग्रह म्हणजे असं लिहा, ग्रह सूर्य नियंत्रक, म्हणजे सूर्य त्याचा स्वामी आहे ना या नक्षत्राचा, म्हणजे सूर्याचं नक्षत्र आहे थोडक्यात. स्वामी शुक्र आहे. स्वामी शुक्र ग्रह म्हटले त्यांनी. देवता आर्यमा, मग त्या आर्यमाचा अर्थ पण त्यांनी दिलाय, करार आणि युतीची देवता असं लिहा. म्हणजे देवता आर्यमा कंसात करार आणि युतीचा देव किंवा देवता. पवित्र प्राणी नंदी. तर हे सकारात्मक गुण काय आहेत या उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या लोकांमध्ये, तर हे जातक असं लिहा, हे जातक स्वावलंबी, धाडसी, शौर्यवान, शिस्तप्रिय, मेहनती, दयाळू, सामाजिक आणि उच्च उद्दिष्टासाठी तत्पर आणि प्रशासकीय कामात कुशल असतात. पुन्हा सांगते, स्वावलंबी, धाडसी, शौर्यवान, शिस्तप्रिय, मेहनती, दयाळू, सामाजिक, उच्च उद्दिष्टासाठी तत्पर, सेवाभावी आणि प्रशासकीय कामात कुशल असतात. त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे की थोडे नकारात्मक जर झाले तर असं नकारात्मक गुण म्हणजे फारसं नसतं, पण समजा थोडे झाले तर असं लिहा, नकारात्मक गुण काय, तर कधी कधी क्रूर किंवा असे खुनशी पण वाटू शकतात, पण ऍक्च्युअली ते तसा त्यांचा स्वभाव नसतो, असे वाटू शकतात. पण म्हणून तुम्ही लिहा की नकारात्मक काय आहे गुण यांचा, तर कधी कधी ते क्रूर किंवा खुशी वाटू शकतात, पण ते स्वभावात नसते, हे पण मेन आहे. म्हणजे स्वभाव ऍक्च्युअली असा नाहीये, असे वाटू शकतात, असं म्हणजे शक्यता आहे.
आता ह्यांचे आजार लिहा तुम्ही ना. तर ह्यांना कुठले कुठले आजार होण्याची संभाव्यता आहे? तर मेंदू, पाठ, रक्तस्राव, वात, पित्त, मानेचे किंवा गळ्याचे आजार, यकृताचे आजार आणि नेत्रविकार. पुन्हा सांगते, मेंदू, पाठ, रक्तस्राव, वात, पित्त, मान, गळा, यकृत म्हणजे लिव्हर आणि नेत्रविकार म्हणजे हे आजार होण्याची शक्यता असते. तर हे जातक म्हणजे काय आता, म्हणजे व्यवसाय किंवा शिक्षण असं लिहा. तर म्हणजे काय काय व्यवसाय करू शकतात किंवा कुठल्या कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतात थोडक्यात. तर तुम्ही असं लिहा पुढे, गणित, ज्योतिष, इंजिनियर, टुरिस्ट, व्यापार, लेक्चरर, प्रशासक, शिक्षण क्षेत्र, दळणवळण, फिजिशियन, केमिस्ट, खगोलशास्त्रज्ञ, बँक, हस्तकला आणि मॅनेजमेंट मध्ये पण असू शकतात. पुन्हा सांगते, गणित, ज्योतिष, इंजिनियर, टुरिस्ट, व्यापार, लेक्चरर, प्रशासक, शिक्षण, दळणवळण, फिजिशियन, केमिस्ट, खगोलशास्त्रज्ञ, बँक, हस्तकला आणि मॅनेजमेंट मध्ये असू शकतात. तर आता या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर आपण काय काम करायचं, म्हणजे हा मुहूर्त कशासाठी वापरायचा? तर असं लिहा, काय करावे म्हणजे किंवा मुहूर्त, शेतीची कामे. तर शेतीची कामं काय? पेरणी. म्हणजे असं लिहा, शेतीची कामे. पुढे लिहा, पेरणी. आणि एखाद्या छोट्याशा मुलाचं आपण बारसं करतो ना, तर ते पण या मुहूर्तावर केलं तर चालतं बरं का. मग लिहा, बारसे, घर बांधणे आणि एखादं शुभ कार्य पण केलं तर चालतं. पुन्हा बघा, शेतीची कामे, त्याच्यात पेरणे म्हणजे पेरणी करणे, बारसे, घर बांधणे आणि शुभ कार्य म्हणजे कुठलं पण शुभ कार्य या म्हणजे या काय उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर केलं तर काही हरकत नाही. आता अगोदर आराध्य वृक्ष लिहून घ्या, मग आपण त्या रेमेडीज बघूया. आराध्य वृक्ष आहे, मूळ वृक्ष आहे पायरी. ठीक आहे, पायरीच आहे, दुसरा काही नाही दिसत आहे. अर्जुन वगैरे तर नाही, याच्यासाठी नाही दिलंय ते. ठीक आहे, पायरीच लिहा, फक्त पायरी. मग आता ते रेमेडीज मध्ये लिहा की आराध्य वृक्ष पायरी याची मूळ म्हणजे मूळ जवळ ठेवावी किंवा त्याची पूजा करावी. असं लिहा, आराध्य वृक्ष पायरी याची पूजा करावी किंवा मूळ जवळ ठेवावी. तर मी अगोदर पण सांगितले म्हणून मी परत परत नाही सांगत की ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे मुळी काढून आणायची
तर आपल्याला आपण सगळेजण पंचांग बघतो, हे नक्षत्र केव्हा येणार आहे ते पण आपल्याला कळतं. तर मग तुम्ही ज्या दिवशी म्हणजे आधीच बघून ठेवायचं. आता आपल्याला कळतंय की उद्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. मग तुम्ही ती मुळी काढताना कसं आपल्याकडे काही कार्य असेल तर जाऊन इतरांना निमंत्रण देतो, तसं त्या झाडाला निमंत्रण द्यायचं. निमंत्रण द्यायचं म्हणजे काय करायचं, आदल्या दिवशी त्याला पाणी घालायचं, थोड्याशा अक्षता व्हायच्या आणि मग सांगायचं की माझं असं असं काम आहे, त्यासाठी मी तुमची मुळी उद्या घ्यायला येणार आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ते नक्षत्र असेल तेव्हा म्हणजे असं चांगलं हे बघायचं वेळ, आणि मग त्यावेळेस ती मुळी काढून आणायची आणि मग ती आपल्याजवळ ठेवायची. मग नंतर काय, सोमवारी शंकराची पूजा करावी आणि नैवेद्य कशाचा दाखवायचा, तर दही भाताचा नैवेद्य दाखवावा. पुन्हा सांगते, सोमवारी शंकराची पूजा करावी, दही भात नैवेद्य दाखवावा. आणि दानामध्ये त्यांनी असं सांगितलंय, पोहे, हा, तीळ आणि मोतीचं पण दान सांगितलंय. पुन्हा बघा, दान करताना काय काय करायचं, पोहे, तीळ आणि मोती पण. पण ते मोती कशी, त्याची पूजा करून मग दान करायचे. आणि प्रवासात जाताना ते म्हणतात शाकभाजी म्हणजे भाजी खाऊन प्रवास करावा. उपासना काय सांगितली आहे या नक्षत्रासाठी, तर सूर्य, असं तुम्ही लिहा उपासनामध्ये, सूर्य उपासना. तर त्यामध्ये काय करायचं, तर सूर्याला अर्घ्य द्यायचं, रोज सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य मंत्र जपणे, विष्णू सहस्रनामाचे पठण करणे आणि रामरक्षा पण म्हणावी असं म्हटलंय. उपासनामध्ये परत ऐका, सूर्य उपासना, सूर्य उपासनामध्ये सूर्याला अर्घ्य देणे, सूर्याच्या मंत्रांचा जप करणे, विष्णू सहस्रनामाचे पठण करणे आणि रामरक्षा म्हणावी. म्हणजे याच्यापैकी जे शक्य होईल ते. तर सूर्याला अर्घ्य देणं ऍटलिस्ट एवढं तर सगळ्यांना जमेलच, नाहीच लवकर उठले तर मंत्र तरी जमेल करायला. आता या नक्षत्राचा मंत्र लिहून घ्या. पहिला मंत्र आहे ओम उत्तरा फाल्गुनीभ्याम नमः. दुसरा आहे ओम अर्यमणे नमः. आपण आर्यमा देवता म्हटले ना, म्हणून त्यांनी हा पण मंत्र चालेल असं सांगितलंय, ओम अर्यमणे नमः. आणि तिसरा आहे ओम ह्रीम सूर्याय नमः. पुन्हा तिन्ही मंत्र सांगते. पहिला आहे ओम उत्तरा फाल्गुनीभ्याम नमः. दुसरा आहे ओम अर्यमणे नमः. आणि तिसरा आहे ओम ह्रीम सूर्याय नमः. आता पुढचं नक्षत्र लिहा, हस्त. त्याच्या पुढे लिहा हे, म्हणजे हस्त नक्षत्र हे 27 नक्षत्रापैकी 13वे नक्षत्र असून ते कन्या राशीत येते. म्हणजे या हस्त नक्षत्राची 4ही चरणे कन्या राशीत येतात, म्हणून हे चतुष्पाद नक्षत्र आहे. हे तर आता तुम्हाला इथपर्यंत तर छान माहितीच आहे. आणि ते कसं दिसतं, तर हाताच्या पंजासारखे दिसतं.
आणि सूर्य, चंद्र आणि बुधाचा प्रभाव असतो या नक्षत्रावर. असं लिहा, सूर्य, चंद्र आणि बुधाचा प्रभाव असतो. मग या नक्षत्राचे लोक कसे असतात? अ, तर या नक्षत्राचे लोक किंवा जातक हुशार, मेहनती, कलाप्रेमी व कार्यकुशल असतात. पुन्हा सांगते, या नक्षत्राचे लोक हुशार, मेहनती, कलाप्रेमी व कार्यकुशल असतात आणि हस्तकौशल्यातून म्हणजे धन कमवतात. आता नक्षत्राचं नावच हस्त आहे ना, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल. आता खाली म्हणजे असं हे लिहा, वैशिष्ट्य म्हणा किंवा काय. त्यांनी असं पण म्हणजे खाली अर्थ दिलाय बघा, हस्त म्हणजे हात, त्यामुळे या नक्षत्राचे लोक म्हणजे हाताच्या कामात, म्हणजे त्यांच्याकडे हस्तकला चांगली असते. हाताने आपण लिहितो ना, तर लेखन कला पण चांगली असते. आणि हस्तनिर्मित म्हणजे हाताने अशा काही काही वस्तू करतात ना लोक, तर असं लिहायचं. आणि हस्तनिर्मित वस्तूंमध्ये पारंगत असतात. पुन्हा सांगते, हस्त म्हणजे हात, त्यामुळे या नक्षत्राचे लोक हातांच्या कामात, मग कामा करा, हस्तकला, लेखन कला आणि हस्तनिर्मित वस्तूंमध्ये पारंगत असतात. म्हणजे ह्या हाताने ज्या ज्या गोष्टी आपण करतो ना, त्याच्यात म्हणजे त्यांची एक स्पेशालिटी असते थोडक्यात. तर देवता त्यांनी म्हणजे सविता असं म्हटले बरं का, प्रेरणा देणारी देवता. सूर्य आणि सविता असं म्हटले. रास कन्या म्हणजे कन्या राशीत याची व्याप्ती किती आहे? तर 10° 0 कला ते 23° 20 कला, म्हणजे ही झाली ह्या हस्त नक्षत्राची व्याप्ती आणि राशी झाली कन्या. म्हणजेच थोडक्यात 4ही चरण कन्येतच येतात, म्हणून त्याला चतुष्पाद नक्षत्र म्हटलं आहे. आणि म्हणजे नियंत्रक ग्रह कोण, म्हणजे हे हस्त नक्षत्र कुणाचं आहे तुम्हाला माहितच आहे ना, चंद्राचं आहे. म्हणून असं लिहा, चंद्र कंसात लिहा मुख्य नियंत्रक. आणि बुध पण का बरं? तर बुध कंसात प्रभावशाली, तर कन्येचा स्वामी बुध आहे ना. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवा की आपण जे व्यवसाय म्हणा, आजार म्हणा, की हे नक्षत्र कुठल्या राशीत येतं, मग त्या राशी स्वामी झाला, मग तो नक्षत्राचा स्वामी झाला, नक्षत्राची देवता झाली. परत अजून तुम्हाला डेप्थमध्ये जायचं असेल तर ह्याच्यात येणारे सूक्ष्मांश पण आपण ना, तर सूक्ष्मांश जे येतात तर त्यांचे पण ग्रह असतात ना, मग त्यांचा पण प्रभाव सगळ्याच ठिकाणी असा पडतो. म्हणजे असं इन डिटेल करून प्रिसाइज करून मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर लिहा परत, रास कन्या 10° 00 कला ते 23° 20 कला ही म्हणजे या नक्षत्राची व्याप्ती झाली. मुख्य म्हणजे नियंत्रक ग्रह चंद्र, बुध प्रभावशाली कारण कन्येचा स्वामी आहे म्हणून. हे तर स्वभाव आणि व्यक्तिमत्व मी सांगितलं, पण लागलं तर लिहा परत. म्हणजे हे कसे असतात? कार्यकुशल म्हणजे कामात खूप कार्यक्षम आणि मेहनती असतात. असं लिहा, कामात खूप कार्यक्षम आणि मेहनती असतात. तर बुद्धी कशी, बुद्धिमान तर हुशार आणि वक्तृत्व कलेत निपुण असतात. हुशार आणि वक्तृत्व कलेत निपुण असतात. आणि कसे असतात? शिस्तबद्ध असून समस्यांना सामोरे जातात. कलाप्रेमी असतात, म्हणजे कुठली न कुठली कला त्यांना येत असते. हस्तकला, लेखन यासारख्या गोष्टींची म्हणजे ह्या हस्त नक्षत्रातल्या जातकांना
म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणजे मुळात आवड असते असं लिहा. कलाप्रेमी, हस्तकला, लेखन यासारख्या गोष्टींची आवड असते किंवा यासारख्या गोष्टींमध्ये आवड असते. आणि थोडं कसं आहे, निर्णय क्षमता जेव्हा म्हणजे आपण बघितली ना या जातकांची, तर थोडंसं काय करतात, झटकन निर्णय नाही, म्हणजे निर्णय घ्यायला म्हणजे झटकन पण नको हे मंगळासारखं घ्यायला, पण हे खूपच वेळ लावतात. तर असं लिहा, निर्णय घेण्यास वेळ घेतात, पण पुढे चांगलं आहे त्यांचा गुण, पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतात. असं लिहा, निर्णय क्षमता, निर्णय घेण्यास वेळ घेतात किंवा वेळ लावतात, पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतात. आणि यांच्याकडे इतरांना मदत करण्याची वृत्ती असते. तर त्यांचे आजार लिहा. आजार, थंडी, कफ, डोकेदुखी, अर्धशिशी, अपचन, मळमळ, रक्तदोष, टायफॉइड सारखे आजार होऊ शकतात. टायफॉइड लिहा. भगंदर, हिस्टेरिया आणि श्वासाचे त्रास आणि स्नायूचे त्रास. पुन्हा सांगते, थंडी, कफ, डोकेदुखी, अपचन, मळमळ, रक्तदोष, टायफॉइड, हिस्टेरिया, भगंदर, श्वासाचे आणि स्नायूचे त्रास. आता व्यवसाय लिहा. म्हणजे कसं, व्यवसाय तर हस्तकला, कला, लेखन हे तर मी सांगितलं, पण तुम्ही लिहून घ्या. नाही तर व्यवसायामध्ये हस्तकला, लेखन, साहित्य, हस्तनिर्मित वस्तूंचे व्यवसाय. मग अजून व्यवसाय आहेत, सेल्समन, बिझनेस, शिपिंग, टेक्सटाईल, कम्युनिकेशन, ज्ञानार्जन, राजकारण किंवा स्वतंत्र व्यवसाय पण करतात. पुन्हा सांगते, व्यवसायामध्ये लिहा, हस्तकला, लेखन, साहित्य, हस्तनिर्मित वस्तूंचे व्यवसाय, सेल्समन, बिझनेस, शिपिंग, टेक्सटाईल, कम्युनिकेशन, ज्ञानार्जन आणि स्वतंत्र व्यवसाय. आता ते तर सांगितलंच ना, म्हणजे ते असं हस्तनिर्मित वस्तूंचा व्यापार करतात, म्हणजे ते एक प्रकारे तो स्वतंत्रच व्यवसाय झाला. तर आता या मुहूर्तावर म्हणजे हे नक्षत्र जेव्हा असेल, हस्त नक्षत्र, तर त्यावेळेस आपण काय करावं, तर असं लिहा, विवाह म्हणजे विवाहासाठी चालतंय, विवाह, प्रवास, पेरणी, विहीर खोदणे, विद्यारंभ,
बारसे, गृहप्रवेश आणि कान टोचणे. आपण लहान बाळाचं कान टोचतो ना, तर ते. पुन्हा सांगते. विवाह, प्रवास, पेरणी, विहीर खोदणे, विद्यारंभ, बारसे, गृहप्रवेश आणि कान टोचणे. आता या हस्त नक्षत्राचं तुम्ही आराध्य वृक्ष लिहून घ्या. तर आराध्य वृक्ष मध्ये लिहा जाई, रिठा आणि नागकेशर. पुन्हा सांगते. आराध्य वृक्ष जाई, रिठा आणि नागकेशर. आता हे रेमेडीज मध्ये लिहा. पहिले आहे, पहिली तर नेहमी तीच राहणार रेमेडी, की आराध्य वृक्ष जाई याची पूजा करा किंवा मुळी जवळ ठेवा. आराध्य वृक्ष जाई पूजा करणे किंवा किंवा नाहीच, माझं म्हणणं मुळी जवळ ठेवायचीच, कारण ज्याचं जे नक्षत्र असेल ना त्याने ती मुळी जवळ ठेवली की त्याचा प्रभाव पडतोच. मुळी जवळ ठेवावी. मग अजून ह्याला पर्यायी पण त्यांनी सांगितलंय. 2 नंबरला लिहा तुम्ही. उसाची मुळी सोमवारी आणून एक तर पूजेत ठेवा किंवा जवळ ठेवा. पुन्हा सांगते. उसाची मुळी, पण दिवस सोमवार हवा. उसाची मुळी सोमवारी आणून जवळ ठेवा किंवा पूजेत ठेवा. मग तिसरं आहे पळसाचे बाणगुळ ठेवणे. आता हे मी मागच्या वेळेस बाणगुळचं तुम्हाला सांगितलं होतं, पण तरी पुन्हा सांगते काही नवीन असतील तर. म्हणजे हे मोठे मोठे झाड आहेत ना, पळस झालं, पारिजातक झालं, वड झालं, तर ह्या झाडांवर बघा, तुम्हाला दिसलं पण असेल कधी, दुसरे झाड पण येतात. म्हणजे खालून नाही, त्या झाडाच्याच एका फांदीवर दुसरं झाड येतं, तर त्याला बाणगुळ म्हणतात. आणि हे बाणगुळ म्हणजे खूप प्रभावी असतं, म्हणून असं लिहायचं. पण आता इथे यांनी हा हस्त नक्षत्राला कुठलं सांगितलंय, तर पळसाच्याच. म्हणजे पळसाचं झाड जर तुम्हाला मोठं कुठं दिसलं आणि त्याच्यावर दुसरं झाड आलंय असं तुम्हाला वाटलं, तर त्याचं थोडंसं म्हणजे एक तुकडा कापून आपल्या जवळ ठेवायचा. म्हणून असं लिहा, पळसाचे बाणगुळ जवळ ठेवणे. आता त्यांचं असं म्हणणं आहे तांदूळ खाऊन. आता तांदूळ खाऊन कसा प्रवास करणार, पण मग आपण इथे असा अर्थ लावायचा की तांदळाचा आयदर भात किंवा खीर. आपण खीर पण करतो ना, पण जनरली आपण प्रवासाला जाताना काहीतरी गोड खाऊन जातो, तर म्हणून असं लिहा, तांदळाची खीर खाऊन प्रवास करावा. अन्नदान करावे. वातूळ पदार्थ टाळावेत. पुन्हा सांगते. आराध्य वृक्षाची मुळी जवळ ठेवावी, पूजा करावी. उसाची मुळी सोमवारी आणून जवळ ठेवावी किंवा पूजेत ठेवावी. पळसाचे बाणगुळ जवळ ठेवावे आणि तांदळाची खीर खाऊन प्रवास करावा. अन्नदान करावे आणि वातूळ पदार्थ शक्यतो टाळावेत. आता उपासना काय आहे, तर सूर्य उपासना. मग तेच आयदर अर्घ्य द्या, मंत्र जप करा, तुम्हाला जे शक्य होईल ते करा. तर तुम्ही असं लिहा, सूर्य उपासना, अर्घ्य, मग कॉमा करून लिहा मंत्र जप. आणि आदित्य हृदय स्तोत्र वाचावे किंवा ऐकावे. महादेवास दुधाचा अभिषेक करावा.
व्यंकटेश स्तोत्र कॉमा करून विष्णू सहस्रनाम वाचावे. म्हणजे याच्यापैकी एक काही केलं तरी चालेल. परत सांगते, उपासनामध्ये सूर्य उपासना, अर्घ्य कॉमा करून मंत्र जप करणे, नंतर आदित्य हृदय स्तोत्र वाचणे किंवा ऐकणे, महादेवास दुधाचा अभिषेक करणे, व्यंकटेश स्तोत्र कॉमा करून म्हणजे किंवा विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. आता मंत्र लिहा. हस्त नक्षत्रासाठी मंत्र लिहा. पहिला मंत्र आहे ओम हस्ताय नमः. आणि दुसरा आहे ओम ऐं क्लीं सोमाय नमः. पुन्हा सांगते, ओम ऐं क्लीं सोमाय नमः. दोन्ही मंत्र परत सांगते. पहिला आहे ओम हस्ताय नमः, दुसरा आहे ओम ऐं क्लीं सोमाय नमः. आता पुढचं नक्षत्र घेऊया, चित्रा. तर तुम्ही असं पुढच्या पानावर लिहा, चित्रा नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी 14वे नक्षत्र असून, असं लिहा, हे 27 नक्षत्रापैकी 14वे नक्षत्र असून त्याचे पहिले 2 चरण कन्या राशीत आणि शेवटचे 2 चरण तुळ राशीत येतात. म्हणजे मग काय झालं याचा अर्थ, की हे चित्रा नक्षत्र द्विपाद नक्षत्र आहे. तर द्विपाद, त्रिपाद, चतुष्पाद तुम्हाला अर्थ कळाला. ज्याचे 4ही चरण एका राशीत येतात ते म्हणजे चतुष्पाद झालं. ज्याचा एक चरण अगोदरच्या राशीत येतो, बाकीचे 3 पुढच्या राशीत येतात, ते त्रिपाद नक्षत्र झालं. आणि आता हे चित्रामध्ये पहिले 2 ह्याच्यात येतात, आपल्या कन्येत, आणि दुसरे म्हणजे शेवटचे 2 तुळेत येतात, म्हणून हे द्विपाद नक्षत्र झालं. पुन्हा सांगते, चित्रा नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी 14वे नक्षत्र असून त्याचे पहिले 2 चरण कन्या राशीत आणि शेवटचे 2 चरण तूळ राशीत येतात. आणि हे कोणाचं नक्षत्र आहे तुम्हाला तर माहितच आहे ना, मंगळाचं आहे. मग असं लिहायचं, याचा स्वामी मंगळ ग्रह आणि देवता विश्वकर्मा किंवा कंसातल्या त्वष्टा. याचा स्वामी मंगळ ग्रह आणि देवता विश्वकर्मा किंवा कंसातल्या त्वष्टा आहे. मग हे विश्वकर्मा कोण आहेत, म्हणजे असं त्यांनी सांगितलंय त्यांचं पण, म्हणजे हे देवतेचं, जे पुढे लिहा तुम्ही, जे सर्जनशीलता, कला आणि उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहेत. सर्जनशीलता, कला आणि उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहेत. मग या म्हणजे चित्रा नक्षत्रात जन्मलेले जातक कसे असतात, तर असं लिहा, या नक्षत्रात जन्मलेले जातक साहसी, मेहनती, उत्साही असतात. साहसी, मेहनती आणि उत्साही असतात.
आणि ते कशात यशस्वी होतात तर प्रशासन आणि अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रात यशस्वी होतात. प्रशासन आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनियर्स यासारख्या क्षेत्रात यशस्वी होतात. आता पुन्हा खाली असं थोडक्यात लिहा, म्हणजे या नक्षत्राची प्रमुख वैशिष्ट्ये. तर असं लिहा तुम्ही तिथे, रास लिहा, रास कन्या, मग कंसात लिहा पहिले 2 चरण. पुन्हा सांगते, रास कन्या पहिले 2 चरण, मग लिहा आणि तूळ, म्हणजे ह्या 2 राशींमध्ये आहे ना या नक्षत्राची व्याप्ती. तूळ, मग तूळ कंसात लिहा शेवटचे 2 चरण. म्हणजे तुम्ही लिहिताना कसं लिहा, कन्या, कन्यामध्ये पहिले 2 चरण आणि तूळ, मग त्या कंसात लिहा शेवटचे 2 चरण. म्हणजे तुम्हाला कसं पटकन असं एका ग्लान्समध्ये तुम्हाला सापडायला पण सोपं आणि बघायला पण. स्वामी ग्रह मंगळ, देवता विश्वकर्मा किंवा कंसात त्वष्टा. पुन्हा सांगते, रास कन्या पहिले 2 चरण हा कंसात, मग तूळ शेवटचे 2 चरण, स्वामी ग्रह मंगळ, देवता विश्वकर्मा किंवा कंसात त्वष्टा. तर ह्या म्हणजे ह्या जातकांमध्ये काय काय गुणधर्म आहेत, तर हे जातक कसे असतात, ज्यांचं चित्रा नक्षत्र असतं ऊर्जावान, मेहनती, असं लिहा, ऊर्जावान आणि मेहनती. पुढे लिहा, चित्रा नक्षत्रात जन्मलेले जातक खूप उत्साही असतात. आणि त्यामुळं काय होतं, त्यामुळे ते आपले कार्य यशस्वी करतात. पुढे लिहा, हे जातक कला, सौंदर्य आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात विशेष प्रगती करतात. चित्रा नक्षत्राचे जातक कला, सौंदर्य आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात विशेष प्रगती करतात. आणि अजून एक गुण आहे यांचा, की म्हणजे हे कसे आहेत, आशावादी, म्हणजे असं लिहा, आशावादी आणि सकारात्मक राहून ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करतात. म्हणजे किती परिश्रम आले तरी ते आशा सोडत नाही, म्हणजे आशावादी पण राहतात, पॉझिटिव्ह पण राहतात, म्हणजे सकारात्मक पण राहतात आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम पण करतात. तर असं लिहा, आशावादी आणि सकारात्मक राहून ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करतात. तर त्यांची नेतृत्व क्षमता, असं लिहा, नेतृत्व क्षमता, प्रशासन, अभियांत्रिकी, म्हणजे या क्षेत्रांमध्ये ते उत्तम कामे करतात. प्रशासन आणि अभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये उत्तम काम करतात. आणि असं पण त्यांनी म्हटलं आहे की म्हणजे हे चित्रा नक्षत्र ना, हे असे जातक वास्तुशास्त्र आणि फोटोग्राफी मध्ये पण म्हणजे ह्या नक्षत्रांचा आपल्याला उपयोग होतो. आता चित्रा नक्षत्राचे आजार लिहा, काय काय आजार होऊ शकतात यांना, तर कान, डोळे, अपचन, पित्त, आणि मग पित्त वाढलं की अल्सर पण होतो ना, म्हणून असं लिहा, अल्सर.
कामविकार, डोकेदुखी, पाय दुखणे, मूत्रविकार, उष्णतेचे विकार आणि स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीचे त्रास. पुन्हा सांगते, कान, डोळे, अपचन, पित्त, अल्सर, कामविकार, डोकेदुखी, पाय दुखणे, मूत्रविकार आणि स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीचे त्रास. म्हणजे हे आजार होण्याची शक्यता असते, होतीलच असे नाही, पण आपल्याला मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. आता पुढे लिहा, म्हणजे शिक्षण आणि व्यवसाय. तर ते आपण मगाशी थोडक्यात सांगितलंच आहे, पण परत या म्हणजे शीर्षकाखाली लिहा तुम्ही, इंजिनियर, बिल्डर, वकील, सेल्स टॅक्स सल्लागार, सौंदर्य प्रसाधने कारागीर, सर्जन, प्रकाशन, संगीत, पेंटिंग, व्यापारी, संरक्षण खाते, लेखक आणि कलाकार पण असू शकतात. पुन्हा सांगते, इंजिनियर, बिल्डर, वकील, सेल्स टॅक्स सल्लागार, सौंदर्य प्रसाधने कारागीर, प्रकाशन, संगीत, पेंटिंग, व्यापारी, लेखक आणि कलाकार. आता पुढे लिहा, म्हणजे हे नक्षत्र असेल ना, तर ह्याचा उपयोग काय, किंवा म्हणजे हा मुहूर्त आपण कशासाठी वापरायचा, तर असं लिहा पुढे, काय करावे किंवा ऑब्लिक मुहूर्त असं. पेरणी, विवाह, कर्ज, आपल्याला जर कर्ज घ्यायचं असेल किंवा कर्ज फेडायचं असेल, दोन्ही आयदर, म्हणून तुम्ही असं फक्त कर्ज लिहा. हे पहा, पेरणी, विवाह, कर्ज, विद्यारंभ, नूतन वस्त्र, म्हणजे आपण एखादा नवीन कपडा आणला, तर स्त्रियांनी साडी आणली, तर या मुहूर्तावर ती साडी परिधान करायला सुरुवात केली तर चालेल, म्हणून नूतन वस्त्र. अलंकार पण, म्हणजे नवीन आपण एखादा दागिना केला असेल तर तो पण ह्या चित्रा नक्षत्रावरून म्हणजे आलं की त्या दिवसापासून घालायला सुरुवात केली तर ते लाभदायक होतं. अलंकार, शस्त्रक्रिया पण चालते बरं का, मंगळच आहे ना. वधू प्रवेश. पुन्हा सांगते, पेरणी, विवाह, कर्ज, विद्यारंभ, नूतन वस्त्र, अलंकार, शस्त्रक्रिया आणि वधू प्रवेश. आता या चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष लिहून घ्या. आराध्य वृक्ष पुढे लिहा, आहेत 2-3 आहेत. बेल, बेल म्हणजे आपण आता उद्या महादेवाला वाहणार आहोत ना, तो बेल. बेल, नागकेशर, केवडा, बकुळ आणि निर्गुंडी पण म्हटलंय, निर्गुंडी. पुन्हा सांगते, चित्रा नक्षत्रासाठी आराध्य वृक्ष बेल, नागकेशर, केवडा, बकुळ आणि निर्गुंडी. त्या निर्गुंडीचं मी तुम्हाला जाता जाता सांगते, कारण मी स्वतः करते म्हणून. आणि हे चांगलं, ह्याच्यात ना 3 कलर असतात निर्गुंडीमध्ये, पांढरा, पिवळा
आणि असा व्हायलेट सारखा. तर हे व्हायलेट निरगुंडीची झाडं जर आता ते खूप मोठे होतात, मला खूप दरवर्षी म्हणजे त्याची छाटणी करायला लागते. पण तुम्ही समजा ह्याच्यात लावलं कुंडीत, मग परत मोठं झालं की ते कुठेतरी म्हणजे मंदिरात वगैरे द्यायचं. मग परत दुसरं, तर हे वास्तुदोष म्हणजे निवारणासाठी खूप चांगलं आहे. व्हायलेट कलरची त्याला काळी निरगुंडी म्हणतात. नॉट एक्झॅक्टली ती काळी नसते, पण डार्क व्हायलेट कलरची छान फुलं येतात एकदम असे. तर आराध्य वृक्ष परत सांगते: बेल, नागकेशर, केवडा, बकुळ आणि निरगुंडी. आता उपयुक्त सूचना किंवा रेमेडीज काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. तर पहिलं काय आहे, तर त्यांनी असं पण म्हटलंय बरं का, की चित्राचा म्हणजे पूर्वार्ध म्हणजे 1 ते 2 चरण, तर त्याची शांती करावी. तर तुम्ही लिहून घ्या, मला हा संदर्भ सापडलाय म्हणून, की चित्रा पूर्वार्ध म्हणजे पहिलं चरण किंवा दुसऱ्या चरणात जर जातकाचा जन्म झाला तर शांती करावी. 2 नंबरला बेल मुळी जवळ ठेवावी. पिवळे वस्त्र दान करावे. आणि असं हे बघा, जलपूजा पण करतात, तुम्ही ऐकलं असेल किंवा केली पण असेल. पण ती जलपूजा कशी करायची, तर त्यांनी सांगितलं, एक नारळ घ्या, म्हणजे असं लिहा: नारळ, पिवळी फुले, हरभरा डाळ आणि दूध हे सगळं घेऊन नदीवर जायचं आणि मग तिथे जलपूजा करायची. आणि म्हणजे ते हे सगळ्या गोष्टी जलाला अर्पण करायच्या. पुन्हा सांगते: नारळ, पिवळी फुले, हरभरा डाळ, दूध हे घेऊन नदीवर जावे आणि तिथे जलपूजा म्हणजे त्या नदीची पूजा करायची. आणि मग हे सगळं आपण जे साहित्य घेऊन गेलोय ते नदीत प्रवाहित करावे. आता प्रवास करताना काय खायचं, तर त्यांनी ह्या नक्षत्रासाठी खिचडी, खिचडी इन द सेन्स नॉट आपली उद्या आपण खाणारा साबुदाणा खिचडी नव्हे, आपली तांदळाची खिचडी करतो ना आपण, मुगाच्या डाळीच्या तांदळाची खिचडी, तर ती खिचडी खाऊन प्रवास करावा. आणि मंगळवारी मसूर डाळ उपयोगात आणावी. म्हणजे काय, मसूर डाळ आयदर तुम्ही भाजीत घाला किंवा मसूर डाळीची आमटी करा असं. तर मसूर डाळ म्हणजे मंगळवारी असं लिहा: मंगळवारी मसूर डाळ उपयोगात आणावी. आणि काय टाळायचं, तर पित्तकारक पदार्थ टाळावेत. पुन्हा सांगते: चित्रा म्हणजे चित्रा नक्षत्राचं पूर्वार्ध म्हणजे पहिलं आणि दुसरं चरण याच्यात जर जातकाचा जन्म झाला तर शांती करावी. 2 नंबरला आहे बेलमुळी जवळ ठेवावी. 3 नंबरला आहे पिवळे वस्त्र दान करावे. 4 नंबरला आहे नारळ, पिवळी फुले, हरभरा डाळ, दूध हे सर्व घेऊन नदीवर जाऊन जलपूजा करावी आणि या सर्व वस्तू त्या नदीत अर्पण कराव्यात. खिचडी खाऊन प्रवास करावा. मंगळवारी मसूर डाळ उपयोगात आणावी आणि पित्तकारक पदार्थ टाळावेत. उपासना 2च सांगितल्यात त्यांनी. उपासना: लक्ष्मी विष्णू आराधना करावी. आणि 2 नंबरला आहे विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. पुन्हा सांगते: उपासनामध्ये लक्ष्मी विष्णू आराधना करावी. 2 नंबरला विष्णू सहस्रनाम ऐकावे किंवा वाचावे. आता हे लिहा, काय मंत्र, हे चित्रा नक्षत्राचे मंत्र लिहा. पहिला मंत्र आहे ओम चित्रायै नमः. चित्रायै यवर 2 मात्रा, चित्राये नाही, चित्रायै. परत सांगते: ओम चित्रायै नमः. दुसरा आहे ओम
त्वष्ट्रे नमः. त्वष्टा देवता सांगितली ना मी तुम्हाला, तर मग ओम त्वष्ट्रे नमः. किंवा हा पण चालतो, ओम विश्वकर्माय नमः. पुन्हा तिन्ही मंत्र सांगते, नीट ऐका. ओम चित्रायै नमः. दुसरा आहे ओम त्वष्ट्रे नमः. तिसरा आहे ओम विश्वकर्माय नमः. मग ह्याच्यापैकी कुठला पण एक केला तरी चालेल, तिन्ही करण्याची आवश्यकता नाही. आता मला वाटतं एक घेऊया आपण, स्वाती. होऊन जाईल, जरा पटपट लिहा. खूपच स्लो चाललोय आपण. आता लिहा स्वाती. स्वाती नक्षत्र. हा, तर हे स्वाती नक्षत्र असं लिहा. हे ज्योतिषशास्त्रातील 15वे नक्षत्र असून ते तूळ राशीमध्ये येते. म्हणजे हे चतुष्पाद नक्षत्र आहे, कारण या स्वातीची 4ही चरणे किंवा 4ही पदे हे तूळ राशीतच येतात, म्हणून हे चतुष्पाद नक्षत्र आहे. आणि हे राहूचं नक्षत्र आहे ना, म्हणून असं लिहा की हे राहू ग्रहाच्या प्रभावाखाली असते. पुन्हा सांगते, ज्योतिषशास्त्रातील 15वे नक्षत्र असून ते तूळ राशीमध्ये येते, जे राहू ग्रहाच्या प्रभावाखाली आहे किंवा असते. मग पुढे लिहा, स्वाती नक्षत्रातील म्हणजे व्यक्ती कशी असते, तर स्वाती नक्षत्रातील व्यक्ती स्वावलंबी, महत्वाकांक्षी, स्वतंत्र विचारांची आणि परिश्रमी असते. स्वाती नक्षत्रातील व्यक्ती स्वावलंबी, महत्वाकांक्षी, स्वतंत्र विचारांची आणि परिश्रमी असते. आणि हे म्हणजे कसं तूळ रास बघा, त्याचं चिन्ह कसं बॅलन्स आहे ना, तर म्हणून ते पण एक वैशिष्ट्य आहे त्यांना. म्हणजे त्यांना संतुलन साधायला आवडते. म्हणजे कितीही काही झालं तरी शक्यतो हे तुळेवाले लोक अशी टोकाची भूमिका मोस्टली नाही घेत, असं मध्य साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना संतुलन साधायला आवडते आणि ते परिस्थितीशी जुळवून घेतात. आणि एक मेन वैशिष्ट्य त्यांचं कसं आहे, म्हणजे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे जातक कठोर परिश्रमाने स्वतःची ओळख स्वतः निर्माण करतात. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे असं लिहा. यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते कठोर परिश्रमाने स्वतःची ओळख स्वतः निर्माण करतात. आता वैशिष्ट्य लिहा खाली. नक्षत्र क्रमांक तर मी सांगितलाच आहे, पण त्यांनी दिलाय, तर नक्षत्र क्रमांक 15 म्हणजे 15वे नक्षत्र, राशी तूळ, स्वामी ग्रह राहू. स्वभाव पण मी सांगितला, पण लिहा. स्वावलंबी, महत्वाकांक्षी, बुद्धिमान, दूरदृष्टीचे आणि स्वतंत्र विचारांचे. पुन्हा सांगते, स्वावलंबी, महत्वाकांक्षी, बुद्धिमान, दूरदृष्टीचे आणि स्वतंत्र विचारांचे. आणि त्यांचा गुण काय आहे, तर हे जातक असं लिहा, हे मेहनती असून स्वतःच्या प्रयत्नांवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. मेहनती असून स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात, संतुलन राखतात आणि परिस्थितीनुसार जुळवून घेतात. मेहनती असून स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात, संतुलन राखतात आणि
परिस्थितीनुसार जुळवून घेतात. आणि एक गोष्ट त्यांना काय आवडत नाही माहिती का, हे जातक दिखावा नाही करत. मग असं लिहा तुम्ही, त्यांना दिखावा आवडत नाही आणि ते स्वतः स्वच्छ व प्रामाणिक आचरण करतात. स्वाती नक्षत्राच्या जातकांना दिखावा आवडत नाही आणि ते स्वच्छ व प्रामाणिक आचरण करतात. आणि एक छोटीशी म्हणजे हे काय म्हणायचं, काय गोष्ट काय म्हणू, तर मी तुम्हाला नुसतं असं सांगते की असं पण एक संदर्भ आहे, म्हणजे स्वाती नक्षत्रावर पडणारा पावसाचा थेंब शिंपल्यात पडल्यास, तुम्हाला माहिती असेलच म्हणा, मोती बनतो, अशी एक पौराणिक कल्पना आहे. म्हणून या नक्षत्राला मोत्याचे नक्षत्र असेही म्हणतात. पुन्हा सांगते, स्वाती नक्षत्रावर पडणारा पावसाचा थेंब शिंपल्यात पडल्यास, म्हणजे शिंपले असतात ना, पडल्यास मोती तयार होतो किंवा बनतो, अशी एक पौराणिक कल्पना आहे. म्हणून या स्वाती नक्षत्राला मोत्याचे नक्षत्र असं पण म्हटलं आहे. आता लिहा, यांना काय काय आजार होण्याची संभाव्यता आहे. तर मूत्रविकार, मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह, सर्दी, कफ, वात, म्हणजे श्वेतकुष्ठ असं म्हटले, म्हणजे ते काय कोडासारखं, म्हणजे कोड असं लिहिलं तरी चालेल, गर्भाशयाचा अल्सर आणि पायात असं पाय कंप पावतात ना, मग पायात कंप असं लिहा. पुन्हा लिहा, मूत्रविकार, मूत्रपिंड म्हणजे मूत्रपिंडाचे पण आजार, मधुमेह, सर्दी, कफ, वात, श्वेतकुष्ठ, गर्भाशयाचा अल्सर आणि पायात कंप येणे. शिक्षण किंवा व्यवसाय काय, तर म्युझिक, नाटक, शास्त्रज्ञ पण होऊ शकतात, सौंदर्य प्रसाधनांचा पण म्हणजे व्यापार करू शकतात, विणकाम, भरतकाम, ड्रेसेस तयार करणे, हॉटेल मॅनेजमेंट, कापडाचे व्यापारी, सराफ, वैमानिक, डेअरीचे व्यवसाय करणारे, लेखक, इलेक्ट्रॉनिक म्हणजे वस्तूंचा व्यापार करणारे किंवा घरगुती व्यवसाय करणारे. पुन्हा सांगते, म्युझिक, नाटक, शास्त्रज्ञ, सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय करणारे, विणकाम, भरतकाम, म्हणजे असे ड्रेसेस नाही का, म्हणजे काय म्हणायचं, रेडीमेड ड्रेसेस तयार करतात, तर ते असं लिहा, ड्रेस तयार करणारे किंवा रेडीमेड कपड्यांचं उत्पादन करणारे, हॉटेल मॅनेजमेंट पण करू शकतात, कापडाचे व्यापारी, सराफ, वैमानिक, लेखक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यापार करणारे आणि घरगुती व्यवसाय करणारे. आता या म्हणजे स्वाती नक्षत्रावर आपण काय करू शकतो बरं, तर लिहा, विवाह, खरेदी, स्पेशली म्हटल्या कर्ज देणे, नॉट घेणे, कर्ज देणे, पेरणी, गृहप्रवेश, वाहन खरेदी,
विहीर खणणे, विद्यारंभ. पुन्हा सांगते, विवाह, खरेदी, कर्ज देणे, पेरणी, गृहप्रवेश, वाहन खरेदी, विहीर खणणे आणि विद्यारंभ म्हणजे विद्याचा आरंभ करणे. आता या स्वाती नक्षत्रासाठी आराध्य वृक्ष लिहा. जाई, जुई आणि तुळस. तुळस पण सांगितल्या त्यांनी. जाई, जुई आणि तुळस. आता रेमेडीज किंवा उपयुक्त सूचना असं त्यांनी सांगितलंय की समजा एखाद्या जातकाला या नक्षत्रामुळे जास्त त्रास होतोय, म्हणजे काही पीडा होते, तर काय करायचं? तर या नक्षत्रावर म्हणजे ज्यावेळेस हे स्वाती नक्षत्र असेल त्या दिवशी एक सुपारी घ्यायची आणि ती सुपारी आपण दृष्ट काढतो ना त्या पद्धतीने त्या जातकावरून उतरवून मग ती टाकून द्यायची. कुठेही टाका तुम्ही, झाडात टाका, कुठेतरी. असं लिहा, सुपारी उतरवून टाकावी. म्हणजे सुपारीने दृष्ट काढावी थोडक्यात आणि मग ती एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची. आणि अर्जुन वृक्षाची पण पूजा सांगितली बरं का. आता हा तो खूप मोठा असतो, पण मिळाला कुठे तर बघा, अर्जुन वृक्ष पूजा करावी आणि त्याची मुळी आणून पण जवळ ठेवावी. असं लिहा, अर्जुन वृक्षाची पूजा करावी किंवा मुळी आणून जवळ ठेवावी. जवळ ठेवा किंवा देवघरात पण ठेवली तर चालते. तुळशीला दररोज पाणी घालावे, त्याची पूजा करावी. तुळशीला पाणी घालावे आणि त्याची पूजा करावी. आणि दान काय करायचंय? तर काळे वस्त्र दान करावे. पण आता हे पूर्वी कसं गायी वगैरे पण दान करत असत, आता शक्य नाहीये, पण एक तुमच्याकडे असू द्या रेमेडी म्हणून. तर दान काळ्या वस्त्राचं तर करायचं, काळे वस्त्र दान करावे. मग नंतर अजून दानामध्ये त्यांनी सांगितलंय लाल रंगाची गाय दान करावी. आता लाल म्हणजे एक्झॅक्ट लाल असते का? अशी थोडीशी असे टिपके वगैरे असतात ना, ब्राउनिश किंवा अशा थोडेसे डार्किश असं. आणि अजून एक उपाय त्यांनी सांगितलाय, मंगळवारी. मंगळवारी लक्षात ठेवा, मंगळवारी स्वाती नक्षत्रावर कापूस म्हणजे कपाशीचं झाड असतं ना, तर कापसाची मुळी आणून त्यांनी सांगितलं की ती तोंडात ठेवावी, म्हणजे थोडा वेळ ठेवायची. याने काय होतं? तर वाचा शुद्धी होते. आता हे आपल्याला का बरं उपयोगी पडेल, म्हणजे मला हा तुम्हाला द्यावंसं का वाटलं? एखादा जातक बघा खूप म्हणजे त्याची वाचा, आपण म्हणतो ना, अरे हा काय वेड्यासारखा बडबडतो किंवा बोलताना असं चांगलं कधी बोलत नाही, एक तर निगेटिव्ह बोलतो किंवा असं काय म्हणायचं आपण, शिवीगाळ टाईप, पण म्हणजे निगेटिव्हच मोस्टली ते बोलतात. तर त्यांची वाचा शुद्ध करायची असेल तर काय करायचं? मंगळवारी, म्हणजे मंगळवार पण आला पाहिजे आणि स्वाती नक्षत्र पण मोस्टली जर आलं तर जास्त चांगलं. मग तुम्ही असं लिहा, मंगळवारी स्वाती नक्षत्रावर कापसाची मुळी आणून थोडा वेळ, म्हणजे ती स्वच्छ करायची चांगली, तोंडात ठेवावी. याने काय होतं? तर वाचा शुद्धी होते. मग पुढचं आहे, कुलदेवी दर्शन घ्यावे. हे तर जरी काहींना सांगितलं मी, काहींना नाही, पण हे हे फार महत्वाचं आहे. आपली कुलदेवता म्हणजे आपली संरक्षक असते ना, तर ऍटलिस्ट तिचा म्हणजे खूप दूर असेल तर वर्षातनं एकदा जा. नाहीच जमला तर समजा एखादा जातक फॉरेनला आहे तर तो कसा येणार? पण त्या देवीचा ऍटलिस्ट तुम्ही फोटो जवळ ठेवा, त्या देवीचे मंत्र करा, म्हणजे रोज आपल्याला किंवा मोबाईलमध्ये असं हे करून ठेवा. तर असं लिहा, कुलदेवीचे दर्शन घ्यावे. आणि पुढे असं पण सांगितलंय, शनिवारी जाई म्हणजे जाई या वृक्षाची पूजा करावी. आता पुन्हा बघा, सुपारी उतरवून टाकावी, म्हणजे असं दृष्ट काढल्यासारखं करायचं आणि झाडात टाकून द्यायचं एखाद्या. त्याच्यानंतर अर्जुन वृक्षाची पूजा करा किंवा मुळी आणून जवळ ठेवा किंवा देवघरात ठेवा.
मग नंतर तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पूजा करणे, दानामध्ये काळे वस्त्र दान करणे, ऑब्लिक लिहा, लाल गाय दान करावी. आणि मंगळवारी म्हणजे मंगळवारी स्वाती नक्षत्रावर म्हणजे परत सांगते, मंगळवारीच जर स्वाती नक्षत्र आलं कधी तर त्या नक्षत्रावर कापसाची मुळी आणून ती तोंडात ठेवायची. तर कोणाच्या तोंडात ठेवणार? की जो असा म्हणजे आपल्याला ज्याची वाचा शुद्ध किंवा सकारात्मक करायची आहे, त्याला थोडा वेळ म्हणजे ती मुळी आणायची, स्वच्छ करायची, मग थोडा वेळ त्याला म्हणा ठेव बाबा तोंडात, मग वाचा शुद्धी होते असं त्यांनी सांगितलंय रेमेडीमध्ये. कुलदेवीचे दर्शन घ्यावे. शनिवारी जाई म्हणजे जाई वृक्षाची किंवा जाई झाडाची, जाई मी सांगितलंय ना तुम्हाला ते ह्याचं आराधन, तर त्याची पूजा करावी. आणि उपासना काय सांगितल्यात त्यांनी या नक्षत्रासाठी? तर हनुमान उपासना करावी आणि विष्णू सहस्त्रनाम वाचावे किंवा ऐकावे. पुन्हा सांगते, हनुमान उपासना करावी, विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. आता हे हनुमान उपासना कशी करणार? एक तर मंदिरात जा किंवा हनुमान चालीसा ऐका, जसं इथे आपण विष्णू सहस्रनाम ऐकणार आहोत ना किंवा वाचणार आहोत. मग आता मंत्र लिहा, वेळ झालाय, सॉरी. आता मंत्र सांगते आणि मग थांबूया. पहिलं आहे ओम स्वात्यै नमः. ओम स्वात्यै नमः. आणि दुसरा ओम वायवे नमः. वायव्ये नाही हा, फक्त वायवे. ओम वायवे नमः. ओम स्वात्ये नमः आणि दुसरा ओम वायवे नमः. ठीक आहे, आपण थांबूया. थोडा वेळ झाला त्याच्याबद्दल मी सॉरी म्हणते सगळ्यांना, कारण हे अर्ध राहिलं असतं ना म्हणून. चला सर. मॅडम एक मिनिट विचारू का? हा, मॅडम ते सृजनशीलता म्हणजे नाही कळलं मला ते. सर्जनशीलता ना, म्हणजे हा क्रिएटिव्ह. हा म्हणजे आपण इंग्लिश मधनं काय म्हणतो की हा जातक खूप क्रिएटिव्ह आहे, सर्जनशील असं क्रिएटिव्ह. नवनिर्माण क्षमता. हा, येस. मॅडम मी एक प्रश्न विचारू का? हा बोला मॅडम बोला खूप बोला. छान पहिलं तर म्हणजे खूप छान क्लास झाला आणि तुम्ही इतकी सुंदर आणि अप्रतिम माहिती तुम्ही आम्हाला देताय. इतकं सुंदर आणि मस्त, ऐकायला पण छान वाटते, लिहायला पण छान वाटते. अरे बाबा, तुम्हाला तुमचं सगळं माहितीच आहे हो मॅडम, पण मी हा. आपलं आता सुरू करायचंय नाही नाही, हा. स्पीड पण एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे जे लिहायला ज्यांना हे जड जाते त्यांना पण व्यवस्थित लिहिता येतं. म्हणजे मला, मी एवढे दिवस लिहित नव्हते पण आता व्यवस्थित लिहिता येते. तुम्ही एवढं व्यवस्थित अंतर ठेवूनच सगळं सांगताय. होय खूप का? छान क्लास झाला. मी मला आणि तर एवढा जमत नाही बरं का, पण मी ट्राय. नाही नाही मॅडम, खूप छान क्लास घेताय तुम्ही. थँक्यू. आणि माझा प्रश्न असा आहे मॅडम, बोला. की आपलं लग्न नक्षत्र वेगळं असतं आणि हो चंद्र नक्षत्र वेगळं असतं. हो हो, पण तर शक्यतो आपण हे हा उपाय चंद्र कुठल्या ह्याच्यावर चंद्र ऐका ना, चंद्र नक्षत्रावर, मोस्टली चंद्र नक्षत्रावर करायचा. हा, अच्छा, म्हणजे हे उपाय चंद्र नक्षत्रावर करायचे. चंद्र नक्षत्रावर करा. किंवा तुम्हाला असं वाटलंय की कधी लग्न नक्षत्र आपला आणि त्याच्यातनं एखादा, आपल्याला कळतं ना, आता आपण सगळे ज्योतिषी आहोत, तर म्हणजे गोचरीचं भ्रमण चाललं, म्हणजे समजा लग्न नक्षत्रावरून पण कधी जाईल ना, आणि आपल्याला तिथे अडचण येते, तेवढं तर आपल्याला कळतं ना, तर मग डझंट हो. मॅटर ना, तर त्याचं पण करा. आता हे मी नक्षत्र सांगितलेत, मग आयदर कोणाचं लग्न नक्षत्र येईल, कोणाचं म्हणजे चंद्र हो नक्षत्र. बरोबर. पण चंद्र नक्षत्रावर जास्त, कारण चंद्र आपण मन ना, आपलं मन, आपण म्हणतो ना, मन चंगा तो कठोती में गंगा, असं. तर मग हो तो चंद्र नक्षत्राचे करायचेच. पण याचा अर्थ असं नाही की लग्न नक्षत्र म्हणजे समजा आपल्याला काही त्रास होतोय तर मग ते पण करायचे ना. उपाय तर सगळे सारखेच येतील अच्छा. मॅडम. नाही, आणि मग ती मुळी आपण ठेवणार आहे, ती चंद्र नक्षत्रावर जी तुम्ही मुळी सांगितली हा तीच हा, ठेवायची ना हो आपल्या हो, जवळ. तीच तीच, येस. आणि ठीक. मग तुम्ही म्हणजे हे आता लग्न नक्षत्रावर कसं आपण
ट्रान्झिशन मध्ये बघू ना समजा मॅडम गोचर, तर मग त्यावेळेस तुम्ही ते मुळीचे वगैरे नाही, त्या झाडाला पाणी घाला किंवा मी जप वगैरे अशा बऱ्याच रेमेडीज मी सांगितल्या आहेत ना, त्याच्यापैकी कुठली तरी. आता काही वेळेस मी विष्णू सहस्रनाम म्हटले, तर ते विष्णू सहस्रनाम तसं थ्रू आउट म्हणजे चांगलंच आहे. म्हणजे विष्णू आपण कसं म्हणतो ना, पालन पोषण करणारे देवता आहेत ना आपले असे, तर मग हो ते हो विष्णू सहस्रनाम आपण म्हणजे आपण किंवा जेवढं रामरक्षा. तर चांगलंच ना. आणि ते वाचायला समजा नाही जमलं, आपण काम करत आहोत, लावून दिलं. आता आजकाल किती आपल्याला सोयी झाल्या ना, युट्यूबवर जरी आपण लावलं, पण आपण ऐकू तर शकतो ना, श्रवणम कीर्तनम असं आपण म्हणतो हो ना. तर तसं तसं पण असं हे आपण थोडं लॉजिक लावून त्याप्रमाणे करायचं. हं, हॅलो ठीक आहे. मॅडम. बोला. थँक्यू मॅडम. हा. चित्रा नक्षत्राचं तुम्ही दान नाही सांगितलेलं का? सांगितलं असेल. नाही नसेल सांगितलं ना तरी मी काही काही ना मी असं खूप प्रिसाइज करून सांगते मॅडम. तुमच्याकडे हा हे महाराष्ट्रीय पंचांग जर असेल तर खरं तर हा मला असं वाटत होतं हे, पण आता परीक्षा सरांनी कसं सांगितलं परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे आपल्याला हा शिकवायचंय ना असं, तर म्हणून मी हो खूप प्रिसाइज करून तर हे महाराष्ट्रीय पंचांग असेल तर घ्या किंवा हा कुठल्याही पंचांगात बघा तुम्ही सगळं हा त्यांचं म्हणजे हे नक्षत्राचं सगळी माहिती दिलेली असते बघा. क्रमांक दिलेला असतो, नाव दिलेलं असतं, त्यांची ओके नाडी योनी दान, हा त्याच्यानंतर आपले नवमांश सगळं म्हणजे सूक्ष्मांश ते पण सगळे दिलेले आहेत. तर तुम्ही मग ओके काही जर राहिलं असेल मी नाही सांगितलं समजा तर तुम्ही त्याच्यात बघा ना. म्हणजे हो पंचांग कुठले चालेल. नसू द्या, महाराष्ट्रीय पंचांग कसं खूप डिटेलमध्ये आहे म्हणून आम्ही ते सांगतोय वापरायला. पण हा कुठलंही पंचांग तुम्ही घेतलं तर त्याच्यात तुम्हाला त्या नक्षत्रासाठी काय दान करायला हवं ते हा दिलेलंच असतं ना मॅडम. ओके ओके थँक्यू मॅम. छान झाला क्लास. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू धन्यवाद मॅडम. मॅडम. खूप खूप नवीन धन्यवाद. गोष्टी पण कळाल्या. नवीन हो काय नाही मॅडम, आता तुम्ही तर भट मॅडम बोलताय ना, परीक्षा दिली तुमचा हो अभ्यास तर जास्तच छान झालेला आहे ना. हो त्यामुळे मॅडम ना काय की काही काही नवीन गोष्टी खूप म्हणजे आता तुम्ही रेमेडीज वगैरे काही सांगितलेल्या आहेत हा, हा. तर ते आपण तर काय नवीन नवीन रेमेडीज गोष्टी कळाल्या. कसं शोधून शोधून का सांगतेय, कारण मला असं वाटतं की रेमेडीज आपल्याला जास्त उपयोगी केव्हा पडतील, आपल्यासाठी तर पडतीलच पडतील, किंवा हे जे जातक आपल्याकडे येतात ना त्यांना आपल्याला रेमेडीज तर द्यायला लागतातच ना काही ना काही असं. हं. ठीक आहे, तर मग करूया बंद. धन्यवाद मॅडम. ओके, थँक्यू. धन्यवाद मॅडम, खूप छान. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. शुभरात्री. धन्यवाद सर. मग केपीचा क्लास सुरू करणार आहे. धन्यवाद सर. थँक्यू केपीचा सर. क्लास अरे सर हॅलो सर, काहीतरी बोलतायत वाटतं. केपीचा क्लास सुरू होणार आहे लवकर, कुठेही ऍडमिशन घेऊ नका. येस, थँक्यू. इन हो थँक्यू सर. हो थँक्यू. सर आम्ही वाट बघतोय सर. हो लवकर सर. सुरू करा. एक मिनिट थँक्यू मला सर. बोलू थँक्यू द्या. थँक्यू सर थँक्यू. ऍडमिशन तुमच्याकडेच आहे आमची. थँक्यू सर आणि थँक्यू सर. उद्यासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देते. उद्या महाशिवरात्र आहे, तर सर तुम्हाला आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या तुम्हाला पण सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. तुम्हाला पण. धन्यवाद.